तर वाटण्यासाठी आपण सर्वात आधी कांदा भाजून घेणार आहोत, त्यानंतर खोबरं भाजून घेणार आहोत. नंतर खड्या मसाल्यांमध्ये आपण धने, लाल तिखट नाही, लाल मिरची सुकी आणि दालचिनी आणि ते भाजून घेणार आहोत आणि ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्यानंतर मसाल्यामध्ये एव्हरेस्ट मसाला, हा माझा काळा मसाला आहे, हळद पावडर, लाल तिखट, धनेपूड, मीठ चवीनुसार. नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत. नंतर सर्व मसाले मी तेलात टाकून घेणार आहे. ते चांगले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मिक्सरला दळलेला तो मसाला तो चांगला फ्राय करून त्याला तेल सुटेपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे. तो फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेलं चिकन टाकणार आहे. तर आपली झणझणीत अशी चिकनची भाजी तयार आहे. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.